सो हे काय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा आणि काय चालू आहे बघा इथं अजून तयारी चालू आहे. तयारी झाली आहे. तयारी तर झाली आहे. हा फक्त हे इग्नोर करा कारण आता जस्ट पप्पांचं रिटायरमेंट झालं. तो ब्लॉग या ब्लॉग नंतर येणार आहे कारण हा ब्लॉग पहिला येणार कारण तो एडिट करायला खूप टाइम लागणार. हे सगळे एवढे गिफ्ट्स पडलेले सगळे गिफ्ट रिटायरमेंट गिफ्ट सगळे मधून आपण भेटलेला वॉच खूप सारे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि 36 वर्ष कंप्लीट केले त्याच्यामुळे पूर्ण झाले. आणि ब्लॉग घेते आहे हे बघा ब्लॉग घेते आहे आकांक्षा. तर छोटू कुठे गेलाय? छोटू गेलाय मुळगावला खंडोबा मंदिर मध्ये. तर आता आपण करू गुढीपाडव्याची तयारी आणि काय बोलते आता करू आपण गुढीपाडव्याची तयारी. सगळे बांबू बिंबू सगळे आणून ठेवलेलं आहे. तर आता गुढीपाडवा आपण आपलं ते गुढी उभारायला घेऊ. पप्पांना गिफ्ट भेटले. पप्पांना तर हे बघा मोठ्या मम्मीने इथं मसाजची हे सगळे गिफ्ट पप्पांना रिटायरमेंट मध्ये भेटलेले. हे बघा हे राधाकृष्णाची मस्तपैकी अशी फ्रेम आहे बघू शकता. रेझिन आर्ट हे बघा राधाकृष्णाची जोडी रेझिन आर्ट मस्तपैकी एकदम खूप सारे गिफ्ट भेटलेले. तर आता सगळे गिफ्ट काय दाखवू नाही शकत पण सर्व आल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि हे बघा हे पण मस्त फ्रेंड आहेत त्यांनी आम्हाला गिफ्ट दिले. हा खूप सारे गिफ्ट भेटलेले. आता सगळे गिफ्ट काय दाखवू शकत नाही. तर आणि सर्वांना थँक्यू आल्याबद्दल. मम्मीने मस्तपैकी मंदिर सुद्धा डेकोरेट केलेलं आहे. तर आता चला गुढी उभारायला घेऊ. गॅलरीत आता आपण गुढी उभारायला घेतोय पण मेन सीन असं आहे की इथून खाली काही गेलं नाही पाहिजे. कारण हे बघा इथून बघा जर खाली जर गुढी गेली तर डायरेक्ट कोणाच्या विंडशील्डचं काम होईल. मोठा बांबू आणली पण हे तो बांबू याच्या राशीला उभं करायचं असतं. ते खाली ठेव. दाखव केवढा मोठा होता केवढा छोटा केला. हा खूप मोठा होता आता बरोबर आहे. आता त्याला याला तरी ते रशी लागेलच बांधायला. पहिला गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन बाळ पण येते. नवीन वर्ष चालू झालं की नवीन बाळ येते. आजोबा घरी आलेत रिटायरमेंट करून. गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी नवीन वर्ष सगळे चांगले सादर करीत आहेत. सर्वांना सुख समृद्धीचे जावो नवीन वर्ष आणि भरभराटी जावो. भरपूर तरक्की हो. हे पाहिलं मला दिसत असं दोन वेळा पड. तुझ्या पण का आपण गुढीपाडव्यालाच घर बुक केलं होतं. म्हणजे 2 वर्ष झाले ना इथे येऊन. 1 वर्ष बुक करायला 2 वर्ष बुकिंगला 2 वर्ष झाले. हा तर जस्ट छोट्या आला आता. तर छोट्यासोबत पण फोटो काढू. त्यानंतर मग आपण जाणार आहे गजानन महाराजच्या मंदिरात म्हणजे इथं बदलापूरला जे कानूर गावात. तर तिथे पण आपण दर्शन घ्यायला जाऊ.
सो गाइस चाललोय आता आपण गजानन महाराजच्या मंदिरात. इथेच आहे कानूरला. ते तुम्हाला सांगितलंच. तर आता हे आले बिल्डिंग खाली आपण गाडी काढतोय. विजय पण आहे, विजयची पूर्ण फॅमिली आहे, वरद पण आहे. सो गाइस हे आपण आलेलो आहे बदलापूरमध्ये एक विद्यापीठ आहे. तर हे बघा तिथं मस्तपैकी असं एक मंदिर आहे, घराच्या जवळच आहे आपल्या. तर हे बघा एवढी गँग आलेली मस्त. आता दर्शन घेऊ. आणि आपला हे बघा वरद पण आलेला आहे आपल्यासोबत. ये सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब वरद सबस्क्राईब करा सबस्क्राईब. ज्ञानप्रभा विद्यापीठ बदलापूर पश्चिम ट्रस्ट. आणि बघा इथं शिवमंदिर आपलं शिवलिंग बघू शकता. टोटल 12 शिवलिंग आहे इथं. तर बघा सोमनाथ शिवलिंग असे 12 शिवलिंग आहे इथं लाईनशिप. तर असे इथं 12 ज्योतिर्लिंग आहे बघू शकता. एकदम सगळ्यांचे दर्शन झाले. तर आता आपण निघालेलो आहे गजानन महाराज मंदिर कानूरला. सो गाइस आलो आहे आपण कानूरला गजानन महाराजच्या मंदिरात. तर जरा मस्तपैकी दर्शन घेऊ. आणि हे झोपलं काय? हे बघा हे मस्त आहे बघा. आराम मस्त एकदम आराम चालू आहे. हा मंदिर पण मस्त सजवलं आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने. तर आता जस्ट आम्ही पोचलो आहोत गजानन महाराजच्या मंदिरात. दर्शन वगैरे झालेत. हे लोक इथं बसलेत बघा. आणि आकांची फर्स्ट टाइम ब्लॉग करते. पण आकांची फेस नाही दाखवते. काय काय गजानन महाराजचं मंदिर आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन देतो. आणि प्रकट दिनाच्या दिवशी तर एवढी गर्दी असते की विचारायलाच नको एकदम. तर प्रकट दिनाच्या दिवशी पण येऊन बघा तुम्ही. तसे मध्ये पण येऊ शकता. तसं काय आमचं नेहमीच आहे. तर आता इथून आता यांचं चालू आहे की आकांक्षाला खायचा आहे वडापाव मुळगावचा. पण पंकज आम्हाला घेऊन नाही जाते. आकांक्षा आणि विराज जाणार आहे चालत. नाही मला नाही जायचंय. नको नको मला वडापाव नको आहे. आणि हे बघा वरदचा मस्त आराम. वरद मस्त झोपलाय. एसी मध्ये मस्त असा झोपला तो. झालंय दर्शन. तर आता आपण चाललोय मुळगावला वडापाव खायला. कोणाची टीम जिंकली? तुम्ही दिसत नाही पण. खरं बघा इथं तुमची टीम ना. तुम्ही वडापाव खायला जाणार, आम्ही तिकडे हॉटेलला जाणार आहे ना. तुम्हाला उतरून आम्ही पुढे जाणार. काय बोलतोय? तू चालवणार का? आम्ही कारमध्ये मंदिरात जाण्याचा रोड चांगला, रोड केला चांगला कॉन्क्रीटचा मस्त की. आधी सिंगल रोड होता, तर एकदम मस्त रोड झालेला आहे आता. आणि हर्षद आणि छोटू ते आपल्याला घेऊन चालले आता मुळगावचं मंदिर. हे बघा या साईडला दिसतंय का माहित नाही. ते बघा तिथं वर मंदिर आहे मुळगावचं. तर तिथं चाललोय आपण, म्हणजे मंदिरावर नाही चाललोय, तिथं खाली वडापाव खायला चाललोय आपण. मुळगावला आपण नेक्स्ट ब्लॉग मुळगावचा बनवू सेपरेट. थँक्यू सो मच. आणि ह्याच्यानंतर
बर्गर पण मिळणार. आवाज नाही येते. ह्याच्यानंतर मला बर्गर पण मिळणार. काय बोलली? काय बोलली? नाही ऐकून नाही झालं. बरकत भेटणार आहे बोलते याच्यानंतर मला बरकत भेटणार. मला मी तुला इथे आणणार हवं तर तुला घरी मी बर्गर मागवून देतो. वडापाव नाही तुला इथे नाही मला ऐकून नाही आलं काय बोलली. तू काय मागवलं जेटू? कोंबडा मागवला. कोंबडा मागवलाय. गुढीपाडाची शेट नाही मागवला. कोंबडा तू रे हर्षद तू काय मागवले? पापलेट मसाला मागवला. देव मासा. तर गाईज आकांक्षाने चॅनल बनवलेलं तुम्हाला मागे लिंक दिलेली ब्लॉगमध्ये. तर खूप जण सबस्क्राईब नाही केलंय. तर हे बघा परत एकदा लिंक देतोय मी. हां दोघांपैकी एका साईडला लिंक येणार. आकांक्षा अँड पंकज ब्लॉग्स. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता नवीन व्हिडिओज बघायला मिळणार होते पण टाइम गेलेला आहे. टाइम गेलेला नाही. ब्लॉगच घेतले नाही. ब्लॉग सोड आता मी उद्या जाणार. कधी व्हिडिओ बनवणार आज. माझे 2 ब्लॉग झाले या चॅनलवर. तिच्या चॅनलला काय माहित नाही अजून. एक पण नाही. आज संध्याकाळपर्यंत एखादा 2 शॉर्ट व्हिडिओ येतील. बघू का बघू. तर आलेले मुळगावचे वडापाव. हो काहीच नाही तुला तुला काय पाहिजे अजून? काय पाहिजे? ताक पाहिजे. काहीच हे बघा लवकर सुरू होणार. अख्खा ताकचा ग्लासच घेतला पाहिजे. हा पिताय का बंदो? ठेवलाय त्याला दम लागला मग? त्याला डायरेक्ट ग्लास आणि वाटी लागते. चला का गाडा गाडी काढा. काय काय खाल्लं काढा गाडी काढा. छोटू घेत सर काढा. तुम्ही काढा गाडी. काय काय खाल्लं परत आता कार्टून नाही बघणार. किती फिरवलं कॅमेरा आहे बघ. आत्ताच आलोय आम्ही मुळगाववरून वडापाव खाऊन. आता मम्मी तयारी करते पुरणपोळीची. सकाळीच बनवायची होती पण राहून गेली. लेट झाला. आम्ही मंदिरात गेलेलो म्हणून. पुरणपोळी खायला सगळं थोड्या वेळाने बनेल. भात पण होतो इथे. अजून आमटी करायची आहे. सो गाइस आता वाजलेले आहे. किती वाजलेले मला पण नाही माहिती. 8:30 वाजलेले. जेवण करून झालेलं. आता दुपारी तर मी काय ब्लॉग घेतला नाही. आल्यावर तर आकांक्षाने ब्लॉग घेतला. बघितलं काय 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 दाखवलं. पुरणपोळी बनवत होती मम्मी. त्याला नाही घेतला. फक्त पुरण बनवतानाच घेतलाय मला वाटतं ब्लॉग. मी तर झोपलो होतो. जस्ट आता जेवण झालंय तरी का नको दाखवू. आणि बघा आपली छोटी डॉली. हे बघा हे बघा आली छोटी डॉली वर आली. हे बघा छोटी डॉली वर. छोटी डॉली. तर बस 1 महिना बाकी आहे अजून. नॉट 1 महिना 30 days नाही. 1 महिना बाकी आहे अजून. आता 24ला 9th लागला ना. थांबा त्यांनी एक अप्रॉक्स डेट देतात ते लोक. 30 बघू. आता 1 तारखेला सोनोग्राफी आहे. तर त्याच्यात आपल्याला डेट माहीत पडेल कन्फर्म. कधी होणार आहे काय वगैरे वगैरे. हां तर ब्लॉग बघा. अजून एक आता रील्स बनवतोय आता आपण. तर बघू रील्स कशी बनते ती. रील्स या ब्लॉग नंतर पोस्ट होणार आहे ती. तर ब्लॉग बघत राहा. ना कंटिन्यू करायचं आहे नाही ना. तर आता हा ब्लॉग आता आपण इथंच संपवतो.
तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करत नाही तुम्ही, ते मला माहिती आहे, ते दिसतं मला यूट्यूब स्टुडिओवर. सबस्क्रायबर्स कमी होत चालले माहिती का माझे. 40 सबस्क्रायबर पडले माहिती का माझे. 40 सबस्क्रायबर पळाले. माहीत नाही का पळाले, पण पळाले. तर सबस्क्राईब करा आणि अजून असे नवीन नवीन ब्लॉग येत राहणार आहे. आता तर आपल्या छोट्यावाली है ना, बस 1 महिना मग भेटू आपण अजून आपल्या 3rd मेंबरसोबत. तर चला बाय.